नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या यशाची चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र एमआयएमला मिळालेल्या यशाचा फारसा उल्लेख होताना दिसत नाही। या निवडणुकीत विदर्भात पक्षानं मोठ्या प्रमाणात मुसंडी मारली असून एकूण लढवलेल्या 31 जागांपैकी 18 ठिकाणी एमआयएमचे उमेदवार विजयी झालेत। राज्यात देखील थोड्या फरकानं असं चित्र आहे। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगरपालिकेच्या निवडणुकीत 8 जागांवर विजय मिळवत एमआयएम सर्वात मोठा पक्ष ठरलाय। प्रस्थापित पक्षांकडून मुस्लिम समाजाला मिळालेल्या निराशेमुळेच मुस्लिम मतदार आता एमआयएम कडे आकृष्ट होत असल्याचा दावा पक्षाच्या प्रवक्त्यांनी केलाय। आमची अशी अपेक्षा होती की दुसऱ्या समाजाचे पण जे वोट आहे ते आम्हाला भेटायला पाहिजे। ज्याप्रमाणे म्हणजे एमआयएमला हैदराबादमध्ये लोक ओळखतात की सर्व पक्ष समाजाचे लोकांचे वोट भेटले आहे, त्याच्यात आम्ही नाही घेऊ शकलो यावेळेस। पण काँग्रेस आणि राका किंवा आरपीआयचे जे मुस्लिम वोट होते, जे परंपरागत त्यांना वोट देत होते, ते सर्व आम्हाला भेटले आहे। एमआयएमचा मतदार प्रामुख्याने मुस्लिम समाज असला तरी आता इतर समाजाच्या मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी म्हटलंय। या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता पुढच्या वर्षी नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर परिषद आणि त्यानंतर होणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता आपण तयारी करत असल्याचं एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय। या निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख ओवैसी खुद्द येणार असल्याचं स्थानिक नेत्यांनी सांगितलंय। विदर्भात झालेल्या निवडणुकांकरता त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता आणि पक्षाला विजय मिळण्यामागे ते देखील महत्त्वाचं कारण असल्याचं या नेत्यांनी सांगितलंय। हमारी तो नागपुर शहर में बहुत अच्छी तैयारी चालू है। अभी नागपुर के अतराफ में भी इलेक्शन है, ग्रामीण के, वहाँ पर भी हमने बॉडी बना चुके हैं, वहाँ भी लोग काम कर रहे हैं। और जिस तरह से इलेक्शन का काम होना चाहिए, हम लोग जमीनी स्तर से काम चालू है, हमारी बूथ वाइज कमेटी चालू है। विदर्भात यश मिळाल्यानंतर आता एमआयएम संघभूमीत प्रवेश करू पाहतोय आणि त्याकरता दलित समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा त्याचा प्रयत्न आहे। त्यांच्या या प्रयत्नाला कितपत यश मिळतं हे येणारा काळच ठरवेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएमने जोरदार मुसंडी मारली। एमआयएमच्या वाढत्या प्रभावाचा कोणाला फायदा होईल किंवा कोणाला फटका बसेल हे सांगणं कठीण आहे। पण एक मात्र खरं की एमआयएमच्या वाढत्या प्रभावाचा आणि यामुळे होणाऱ्या मुस्लिम ध्रुवीकरणाचा राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।